मित्रांनो, तुम्हाला सुद्धा टिप्स हव्या आहेत का की आपण कशा पद्धतीने पेपर लिहिला पाहिजे जेणेकरून आपल्याला मॅक्सिमम मार्क्स मिळतील? तर आज आपण पाहणार आहोत सेक्शन वाईज इंग्लिशचा पेपर कसा सॉल्व करायचा. तर बोर्ड एक्झाममध्ये पहिला सेक्शन असतो तो म्हणजे लँग्वेज स्टडीचा. आता याच्यामध्ये हे सगळे क्वेश्चन्स आपण कशा पद्धतीने लिहिले पाहिजेत हे मी तुम्हाला खाली दाखवलेलं आहे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने तुमचा पेपर लिहिलात तर नक्कीच तुम्हाला आउट ऑफ स्कोर करता येईल. सो फर्स्ट ऑफ ऑल आपला जो पहिला क्वेश्चन असतो तर तो लँग्वेज स्टडीमधील असतो आणि तो एकूण 10 मार्क्ससाठी असतो. त्यातही पहिला जो आहे क्वेश्चन नंबर 1A तर हा 8 मार्क्ससाठी आहे. सो लेट अस सी की आता हे सगळे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे आहेत. अर्थात तुम्हाला या ठिकाणी अटेम्प्ट एनी 4 असं सांगितलेलं आहे. सो 6 पैकी तुम्ही कोणते पण 4 सॉल्व करू शकता जे की 2 मार्क्ससाठीचे आहेत इच. सो आता याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तर तो आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग दी करेक्ट लेटर्स. आता याचा आन्सर कसं लिहायचं लेट अस सी. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली क्वेश्चन नंबर टाकायचा आहे. अशा पद्धतीने वरती सेक्शन 1 लँग्वेज स्टडी हे लिहायचं आहे. त्यानंतर मार्जिनच्या आतमध्ये एक लाईन आणि बाहेर एक लाईन अशा 2 लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. सो हे पेपर प्रेझेंटेशन लँग्वेजच्या पेपरमध्ये खूप जास्त मॅटर करतं. इथे तुमचा जो काही मेन क्वेश्चन नंबर असेल क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 व्हॉटेवर हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. ॲक्च्युली बोर्डाची जी काही आन्सरशीट असते ना त्याच्यामध्ये इथे वरती एक मोठा बॉक्स असतो. सो तुम्हाला त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 लिहायचं असतं आणि मग ही जी लाईन आहे किंवा ही जी जागा आहे याच्यामध्ये आपण सब क्वेश्चन लिहितो म्हणजे ABCD जे काही असेल ते. आणि मग त्या मधलं फर्स्ट, सेकंड, थर्ड हे आपण या मार्जिनमध्ये लिहितो. तर अशा पद्धतीने आपल्याला छान मार्जिन्स डिवाईड करायचे आहेत सो दॅट आपण पण कन्फ्यूज नाही होणार आणि जे मार्क्स देणार आहेत किंवा जे पेपर चेकर आहेत त्यांना पण एक्झॅक्टली कळेल की हा कोणता क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन 1मधील मधील फर्स्ट जे की आहे मिसिंग लेटर्स फिल करणं त्यामधलं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ठीक आहे. सो याच्यामधलं फर्स्ट जे आहे दॅट इज स्मार्ट. सो आर त्याच्यामध्ये मिसिंग होता. जे काही मिसिंग लेटर आपण फिल केलं आहे त्याच्या खाली तुम्हाला अशा पद्धतीने अंडरलाईन करायचं आहे सो दॅट समोरच्याला पण समजेल की तुम्ही नक्की याच्यामध्ये काय फिल केलं आहे. नेक्स्ट 1 मदर, थर्ड क्विक आणि फोर्थ आहे वर्ल्ड. तर अशा पद्धतीने आपण जो फर्स्ट क्वेश्चन आहे सब क्वेश्चन तो सॉल्व केला आहे. सेकंड सब क्वेश्चन आहे तो म्हणजे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आता या ठिकाणी पहिलं जे असतं याच्यामध्ये रँडम लेटर्सने स्टार्टिंग असतं पण सेकंड याच्यामध्ये सगळ्यांचा फर्स्ट लेटर हा सेम असतो. ठीक आहे. तर तुम्हाला आहे असा क्वेश्चन नाही लिहायचं आहे, तुम्हाला फक्त आन्सर लिहायचं आहे. कसं ते आता आपण बघूयात. सो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते क्वेश्चन नंबर 1A मधलंच सेकंड आहे. फर्स्टच्या बरोबर खाली सेकंड नंबर टाकायचा आहे सो दॅट एक्झामिनर पण कन्फ्यूज नाही होणार. आता याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आपण जे इनिशियल्स डिफरंट होते तर त्याचा आपण अल्फाबेटिकली लावलेलं आहे. तर असं नंबर टाकायचा आहे फर्स्ट मग सेकंड. तर फर्स्ट आहे ब्युटिफुल, मग आहे रिस्पॉन्स, मग आहे अग्लियर आणि मग आहे वॉक. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये सगळ्यांचंच फर्स्ट लेटर सेम होतं. तर अशा केसमध्ये आपण काय बघणार आहोत सेकंड लेटर. मग आता सेकंड लेटरमधलं जे काही फर्स्ट असेल ते फर्स्ट येईल. आता इथे सेकंड लेटर पण सेम आहे मग थर्ड बघायचं आणि मग त्याच्यामधलं जे अल्फाबेटिकली पहिलं आहे तर ते आपण फर्स्ट लिहिणार आहोत. सो तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर आता आपण बघतोय थर्ड क्वेश्चन. थर्ड काय आहे तर तुम्हाला पंक्च्युएट करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा पंक्च्युएशनमधले इम्पॉर्टंट रूल्स कुठले कुठले आहेत. एकतर पहिली गोष्ट जे काही प्रॉपर नाऊन असेल त्याचं पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. आता याच्यामध्ये चेकआउट करा. याच्यामध्ये जे मीना आहे तर ते प्रॉपर नाऊन आहे म्हणजे याचं जे फर्स्ट लेटर आहे दॅट इज M ते कॅपिटल असायला हवं होतं पण आहे का नाही आहे म्हणजे ही एक आहे मिस्टेक पंक्च्युएशनमधली जी आपल्याला बरोबर करून लिहायची आहे. दुसरी गोष्ट फुल स्टॉप असलं पाहिजे, क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लॅमेटरी मार्क असलं पाहिजे डिपेंडिंग अपॉन द स्टेटमेंट. सो आता या ठिकाणी कोणताच मार्क नाही आहे, ना फुल स्टॉप आहे, ना एक्सक्लॅमेटरी मार्क आहे किंवा ना पंक्च्युएशन मार्क आहे. सो ही दुसरी मिस्टेक आहे जी आपल्याला चेक करायची असते. थर्ड पॉईंटमध्ये असं आहे की जर ते स्टेटमेंट कोणी बोललं असेल डिरेक्ट स्पीचमध्ये जर असेल तर त्याला इन्व्हर्टेड कॉमाज आहेत का ते बघणं गरजेचं असतं. सो हे थर्ड मिस्टेक आहे की ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहेत की नाही ते पाहणं. त्यानंतर फोर्थ असं आहे की कधी कधी ॲपॉस्ट्रॉफी S म्हणजे डोंटमध्ये ॲपॉस्ट्रॉफी T असतो किंवा काहीतरी ॲपॉस्ट्रॉफी S असेल किंवा ते जे काही ॲपॉस्ट्रॉफीचं साईन आहे ते आहे का ते चेकआउट करणं पण गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ते मिसिंग आहे. त्यानंतर हे झाली आपली फोर्थ मिस्टेक. फिफ्थ मिस्टेक अशी असते की याच्यामध्ये जे स्टार्टिंग लेटर आहे कोणत्याही सेंटेन्सचं तर ते पहिलं लेटर नेहमी कॅपिटल असलं पाहिजे जे की इथे नाही आहे. ठीक आहे. सो ही झाली आपली फिफ्थ मिस्टेक. तर अशा पद्धतीने हे 5 क्रायटेरिया तुम्हाला यूज करायचे आहेत आणि चेकआउट करायचं आहे की कोणतं सेंटेन्स जे आहे तर ते कशा पद्धतीने आपण पंक्च्युएट करू शकतो.
सो लेट अस चेक मीना इट्स अ ब्युटिफुल डे याला आपण कसं पंक्च्युएट करू शकतो. तर ॲज युजल आपल्याला हे बघायचं आहे की मीना असेल तर एम कॅपिटल असलं पाहिजे. त्याच्यानंतर मीनाला आपण सांगतोय सो मीनानंतर कॉमा द्यायचा आहे. इट्समध्ये पण एस ॲपोस्ट्रोफी असलं पाहिजे. अ ब्युटिफुल डे नंतर हे सिम्पल सेंटेन्स आहे म्हणजे असर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे शेवटी फुल स्टॉप आलं पाहिजे. आणि हे कोणतरी बोलते त्याच्यामुळे हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. सो हे झालं पंक्च्युएशन अशा पद्धतीने करायचं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये होतं डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. आता या ठिकाणी अर्थात पहिलं अक्षर कॅपिटल सो डी कॅपिटल असलं पाहिजे. त्याच्यानंतर ॲपोस्ट्रॉफी टी, रेज सच डस्ट नंतर एक्सक्लेमेटरी मार्क ऑलरेडी दिलं होतं क्वेश्चनमध्ये. आणि हे जे आहे कोणीतरी बोललेलं आहे त्याच्यामुळे हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. आता या ठिकाणी ही कॉल्ड आउट नथू, नथूमधला पण एन स्मॉल होता पण नथू प्रॉपर नाऊन असल्यामुळे एन कॅपिटल आलं पाहिजे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे शेवटी फुल स्टॉप. ठीक आहे. सो हे सगळे मायन्यूट डिटेल्स तुम्हाला बघायचे आहेत पंक्च्युएशन करताना. त्यानंतर नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चनमध्ये काय होतं की हा जो वर्ड आहे पेसिमिस्टिक याच्यापासून तुम्हाला 3 लेटर वर्ड बनवायचे आहेत. मिनिमम 3 लेटर, मॅक्सिमम किती पण मोठं असलं तर चालेल. आणि ते मिनिंगफुल असले पाहिजेत. सो 2च कन्स्ट्रेंट आहेत, मिनिमम 3 लेटर्स आणि ते मिनिंगफुल असलं पाहिजे. सो लेटस चेक आता या ठिकाणी काय बनते. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि त्यानुसार ट्राय करा की काय काय शब्द बनत आहेत हे बघण्याचं. सो PEST पेस्ट वगैरे बनते. सो अशा प्रकारचे तुम्हाला किती शब्द बनवायचे आहेत. मिनिमम 4 शब्द बनवायचे आहेत कारण 2 मार्कांचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे मिनिमम 4 शब्द बनवायचे आहेत. मॅक्सिमम तुम्ही किती पण बनवू शकता. सो या ठिकाणी सीट, सेट, पेट, पेस्ट, मेट अशा पद्धतीने 5 वर्ड्स बनवलेले आहेत. तुम्ही 6-7 बनवलं तरी पण चालेल. एक्स्ट्रा बनवा जेणेकरून बाय मिस्टेक याच्यामध्ये काही स्पेलिंग एरर वगैरे असेल तर तुमचं ते वर्ड नाही काउंट होणार, मग नेक्स्ट वर्ड काउंट होईल. ठीक आहे. सो इन धिस वे अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. 5वा क्वेश्चन असा आहे की तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत सेंटेन्ससाठी. आता हे लिहिताना एक रूल लक्षात ठेवायचा आहे की जर इथे तुम्हाला सेंटेन्स हे काय दिलेलं आहे नाऊन दिलं असेल तर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह लिहायचं असतात. नाऊन बरोबर नाऊन कधीच रिलेटेड वर्डमध्ये लिहायचं नसतं. जर मधलं वर्ड नाऊन असेल तर त्याचे रिलेटेड वर्ड्स हे ॲडजेक्टिव्ह असले पाहिजेत. मधलं वर्ब ॲडजेक्टिव्ह असेल तर रिलेटेड वर्ड्स नाऊन असले पाहिजेत. सिमिलरली मधलं वर्ड जर वर्ब असेल तर रिलेटेड वर्ड्स हे ॲडवर्बच असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल रन असेल तर त्याचं रिलेटेड फास्ट येईल, स्लो येईल, क्विक येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने ॲडवर्ब्स आले पाहिजे. क्विकली वगैरे असं आलं पाहिजे. ठीक आहे. स्लोली आलं पाहिजे, क्विकली आलं पाहिजे. फास्टली नसतं त्याच्यामुळे फास्टच आलं पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी सेंटेन्स हे काय आहे नाऊन आहे. सो याच्यासोबतच ॲडजेक्टिव्समध्ये काय लिहायचं आहे मिनिंगफुल. असे तुम्हाला अजून 4 ॲडजेक्टिव्स जे आहेत तर ते लिहायचे आहेत. हा क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचा आहे कंपल्सरी आणि मगच तुम्ही सॉल्व करणार आहात. त्यांनी मिनिंगफुल दिलं होतं. एक स्मार्ट अप्रोच हे आहे की आपण मिनिंगलेस लिहू शकतो. नेक्स्ट आहे सेंटेन्स शॉर्ट पण असू शकतं, सेंटेन्स रॉंग असू शकतं, करेक्ट आणि युजफुल. सो बघा किती सिम्पल वर्ड्स आहेत म्हणजे काय डोकं लावायची पण गरज नाही आहे. शॉर्टच्या इथे युजफुलच्या वेळी तुम्ही लॉंग पण लिहू शकला असतं. सेंटेन्स लॉंग पण असतं, रॉंग असतं, करेक्ट असतं, लॉंग आहे, शॉर्ट आहे, मिनिंगफुल आहे, मिनिंगलेस आहे, झाले रिलेटेड वर्ड्स. तर अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th क्वेश्चन. 6thमध्ये काय आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की नाऊनची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. आता वर्ड चेन कंप्लीट करताना आपण काय करतो की जो काही पहिला शब्द असेल त्याचं लास्ट लेटर आपण घेतो आणि त्यापासून नवीन शब्द बनवतो. आता या इथे कन्स्ट्रेंट असा आहे किंवा रूल असा आहे की जर नाऊन दिलं असेल तर नाऊनच आले पाहिजेत पुढचे सगळे शब्द. वर्ब दिलं असेल तर वर्बच आलं पाहिजे. आता इथे सांगितलं आहे की हे नाऊन आहे. कधी कधी असं पण होऊ शकते की तुम्हाला सांगितलं नाही जाणार की हे नाऊन आहे वगैरे. तुम्हाला स्वतःला आयडेंटिफाय करायचं आहे आणि मग तुम्ही ते सॉल्व करणार आहात. ठीक आहे. चलो सो लेट अस सी की आता याचं वर्ड चेन कसं कंप्लीट करायचं आहे. सो पिक्चर होतं, त्याच्यानंतर E फॉर एग आलं, त्याच्यानंतर G फॉर गोट आलं पाहिजे. तुम्ही इतर कोणते पण नाउन्स इथे घेऊ शकता. T फॉर टायगर, R फॉर रोज. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यापैकी काही वेगळे वर्ड्स पण हवे असतील तुम्ही ते पण घेऊ शकता. फक्त एवढंच की ते नाऊन असलं पाहिजे आणि एंडिंग लेटरपासून स्टार्ट झालं पाहिजे. आणि अंडरलाईन करायचं आहे सो दॅट कळलं पाहिजे की कोणते शब्द तुम्ही लिहिलेले आहेत आणि कोणता शब्द ऑलरेडी होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिला क्वेश्चन सॉल्व केलेला आहे सेक्शन 1मधला. आय होप की तुम्हाला याच्यामध्ये कुठलेही डाऊट्स नसतील आता. आणि प्लीज मला हे पण सांगा की अशा प्रकारचे व्हिडिओज मी पुढे कंटिन्यू ठेवले पाहिजेत का. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत यातीलच सेकंड बी जो आहे तर तो. आता हे बी लिहिताना लिहायचं कसं तर बघा, या ठिकाणी जिथे आपण ज्या कॉलममध्ये आपण ए लिहिला आहे सेम त्याच कॉलममध्ये किंवा सेम त्याच मार्जिनमध्ये तुम्हाला बी लिहायचं आहे. आणि ट्राय करा की तुम्ही हे वेगळ्या पानावरती सॉल्व करा, कारण अर्थात हे सॉल्व करायला पहिलं पान संपतंच. क्वेश्चन नंबर 1A सॉल्व करेपर्यंत पहिलं पान संपतं. सो तुम्ही क्वेश्चन
क्वेश्चन नंबर 1B तुम्ही नेक्स्ट पेजवरती सॉल्व करणार आहात. सो या ठिकाणी वरती बोर्डाच्या आन्सरशीटमध्ये एक बॉक्स असतो, तिथे तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन नंबर 1 लिहायचा आहे आणि मग त्यातला बी, मग त्यातला 1 आणि मग त्यातला ए जे काही असेल ते. ठीक आहे. सो आता क्वेश्चन नंबर बी बघूया आपण. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, अटेम्प्ट एनी वन. एक तर तुम्ही ए अटेम्प्ट करा किंवा तुम्ही बी अटेम्प्ट करा. एमध्ये काय सांगितलं आहे, टू टेक केअर ऑफ. हे जे फ्रेज आहे तर हे तुम्हाला यूज करायचं आहे आणि यापासून सेंटेन्स बनवायचं आहे. ठीक आहे. सो वी शूड हॅव टू टेक केअर ऑफ अवर ग्रँडपॅरेंट्स. खूप इझी वाक्य आहे. अशाच प्रकारचे इझी सेंटेन्सेस बनवण्याचं ट्राय करा, सो दॅट ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स पण कमी होतात, स्पेलिंग एरर्स पण कमी होतात आणि मार्क्स मिळतात आपल्याला. ठीक आहे. फक्त एवढंच पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही ते फ्रेज वापरलं असेल त्याच्याखाली अंडरलाईन करायचं आहे आणि त्याचं मिनिंग तिथे प्रॉपरली बसलं पाहिजे. एवढं 2 तुम्ही फॉलो केलं तर तुमचं सेंटेन्स मोठं असेल, लहान असेल, कसं पण असेल तरी पण मार्क्स दिले जातात, कारण ते मिनिंगफुल असतं. ठीक आहे. याच्याखाली तुम्हाला असं अंडरलाईन करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामधलाच की कुठे गेलं, ॲड अ क्लॉज टू द फॉलोविंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. या ठिकाणी काय लिहिलं आहे, थोडंसं मे बी ब्लर किंवा असू शकतं हे जे फोटो आहे तर ते. सदानंद वॉज ॲबसेंट येस्टरडे. तर याच्या पुढे आपल्याला क्लॉज ॲड करायचा आहे. आता अर्थात या ठिकाणी तुम्हाला सदानंद वॉज ॲबसेंट येस्टरडे हे रिझन मिळतं आहे. ठीक आहे. मग याच्या पुढे तुम्ही कसं काय एक्सपांड करू शकता, तर बघा, बिकॉज ही वॉज इल. आता हे रिझन तुम्हाला मिळालं पाहिजे ना की तो काल ॲबसेंट होता, मग कशामुळे ॲबसेंट होता असं कोणीतरी विचारेल. सो क्लॉज जेव्हा तुम्ही म्हणजे लिहिणार आहात तेव्हा सगळ्यात एक सोपी ट्रिक हीच आहे की जे काही दिलं आहे तुम्हाला क्वेश्चन त्याला तुम्ही विचारा की काय झालं, कशामुळे झालं. आता या ठिकाणी असं असतं की सदानंद मेट मी येस्टरडे. सो म्हणजे सदानंद मला भेटला. मग आपण प्रश्न काय विचारला असता, कुठे भेटला किंवा कधी भेटला. सिमिलरली आता सदानंद वॉज ॲबसेंट येस्टरडे, मग आपण काय क्वेश्चन विचारू की काय ॲबसेंट होता. ठीक आहे. सो मग इथे रिझन आपण लिहू बिकॉज ही वॉज इल आणि हे जे रिझन आहे तेच तुमचं क्लॉज आहे आणि हे तुम्ही स्वतःहून लिहिलं हे आन्सर आहे, सो दॅट तुम्हाला खाली अंडरलाईन करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2A. अगेन इथे पण तुमच्याकडे ऑप्शन आहे, एक तर तुम्ही प्रिफिक्स किंवा सफिक्स अटॅच करा त्या गिवन वर्ड्सला किंवा तुम्ही या रूट वर्ड्सला सेंटेन्समध्ये यूज करू शकता. सो एनिथिंग जे तुम्हाला इथे इझी वाटेल ते तुम्ही करू शकता. सो पहिलं होतं सेन्स. सेन्सला तुम्ही जर सफिक्स ॲड केलं तर ते सेन्सिबल होईल किंवा सफिक्स ॲड केलं तर ते नॉनसेन्स पण प्रिफिक्स ॲड केलं तर ते नॉनसेन्स पण बनू शकतं, सफिक्स ॲड केलं तर ते सेन्सिबल बनतं. नेक्स्ट इज फॉर्च्युनेट. आता फॉर्च्युनेटली म्हणजे फॉर्च्युनेटली हा पण शब्द बनू शकतो किंवा अनफॉर्च्युनेट हा पण शब्द येऊ शकतो. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बीमध्ये तुम्हाला याच रूट वर्ड्सला सेंटेन्समध्ये यूज करायचं आहे. सो आय हॅव सेन्स ऑफ माय रिस्पॉन्सिबिलिटीज. आता या ठिकाणी जिथेही तुम्ही तो शब्द यूज केला असेल त्याच्याखाली अशी अंडरलाईन करायची आहे. स्ट्रेट अंडरलाईन पण करू शकता, डॉटेड पण देऊ शकता, वॉटेवर. नेक्स्ट आहे फॉर्च्युनेट हा शब्द हवा होता. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव सच लविंग पॅरेंट्स. ठीक आहे. आय नो की खूप सिम्पल आणि खूप इझी सेंटेन्सेस आहेत, बट बोर्डाने हेच एक्सपेक्ट केलं आहे की तुम्ही सेंटेन्सेस मिनिंगफुल लिहा. ते लहान आहे, मोठं आहे, किती इझी आहे किंवा किती डिफिकल्ट आहे हे मॅटर नाही करत आहे. सो बऱ्याचदा काय होतं की मुलं खूप अवघड सेंटेन्स बनवायला घेतात आणि त्याच्यामध्ये मग ग्रॅमॅटिकल एरर्स होतात, स्पेलिंग मिस्टेक होतात आणि मग मार्क्स नाही मिळत. सो बेस्ट आहे की कोणतं पण इझी सेंटेन्स तुम्हाला घ्यायचं आहे. फक्त एवढंच की तो शब्द वापरल्यानंतर खाली अंडरलाईन करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा फुल क्वेश्चन जो आहे तर तो सॉल्व करणार आहात. आणि इतकं सिस्टमॅटिकली जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी 10 out of 10 मार्क्स मिळणार आहेत. एचे 8 मार्क्स आणि बीचे 2 मार्क्स. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.